बाबाचं काम वाढ केलं. आधी फोन लागेल ना, त्या इड फिरवायला गेला ना, त्याच्याने इड बसलोय. चांगलं करायला गेलं, या असं करून दिलं डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. इकडे बाबाचं चाललंय ना काढायचं काम. मी इकडं कडमेड फनायची आम्हाला थोडी थोडी, जास्त नाही, थोडी थोडी. काय करू, काढू का? काय काय हा, इकडे एवढं उचलून फक्त सरळ करून द्या ना. म्हणजे सरळ केलं का थोडं उचलते राहू द्या असेल. फक्त तुम्हाला कडमेड मारते, एवढं काही नाही विशेष. हे कडमेड नाही इकडची, एवढी चाळायची आहे. मी किती फोन केले माहिती का, ज्याचं ट्रॅक्टर ना प्रत्येक 4 गाड्यांना 2 मालकांना असं फोन करेल. मालक आला का? नाही नाही, ते नेवरती ना नाही करू सुरू. मी कुठे ही ती राहून ती उचलून घेईल मी. हा, प्रत्येक ठिकाणी उचलून घेणार. ट्रॅक्टर घेतला नाही तर इकडे डिझेल आहे. डिझेल दिसतं का बघायला आहे, ते आता चालूच नाही हो राहिले. घेतला का असं ताण राहतो. पाईपलाईन फुट आली, पाईपलाईन फुटली फनाने. आता मोटर बंद करायला चाललोय. ट्रॅक्टर उभा आहे. अण्णा आले पण अण्णाला माहित नाही पाईपलाईन फुटली. दोन कपलिंग काही नाही, लगेच थोडं आपल्या पाणी लागलं आपण. नाही, पण ते लगेच फिट करून टाक. हा करू. कुठे निघाली? इकडे ना, कुठं इकडे आहे का? तिकडे इकडे फुटली. कुठे दाखवा. नाही दिसत मला. ही सगळी मोकळी पाईपलाईन आहे. वरची वर आहो, वरची वर पाईपलाईन आहे बा. पाईपलाईन पुढे का इथे घाल ना. हा हा, खाली सर. एवढं मारून घेऊन ते ट्रॅक्टर लावून मारू. आता हे अंग मारून जायचं. सांगितलं तुला उद्योग करायला. उद्योग केल्याशिवाय चांगलं दिसत नाही. बाबाचं काम ते वाढवा केलाय नाही. बाबाचं काम वाढवा केलं. आधी फोन लागेल ना का नाही? ते बरोबर या बेस काळातून चालायचं. ते थोडस चुकलं आपलं. त्या इड फिरवायला गेला ना, त्याच्याने इड बसलोय. या बाई इडून इड कापावं लागल, म्हणजे एक कपलिंग मध्ये होऊन जाईल थोडा पैसे. कशा का 2? हा बाबा म्हणते 2 कपलिंग मध्ये, एकच कपलिंग मध्ये नाही ना. इडन चांगलं करून घेऊन टाकून घेऊन इड ट्रॅक्टर वळणारच नंतर. आधीच बा असं इड खणत व्यवस्थित नाही काय काय खाली मग. हा का, ठीक आहे. मी ना पानकुत्रे लागलच का? हा ठीक आहे. अण्णाला म्हटलं चांगलं करायला त्याच्या चांगलं करायला गेलो, या असं करून दिलं डायरेक्ट फनता फनता. ही माझ्याकडून पाईपलाईन फुटली. ही बाई हीच ती. आता बाबा येणार येऊ राहिले. मला कपलिंग नाही, एक पण नाही उरेल. अण्णा म्हणतील एवढी का लवकरली नाही. पाईप बसेल इकडून वर केलं तर होईल ना. केला बाबाच आहे ना, इकडे नाही बाई दिसती ना. इकडूनची माती टाकायचं काम चालू आहे बेडवर, म्हणजे या साईडला. इकडे काय लोटरी लागत नव्हती म्हणून बाबाचं काम सोपं करायला गेलो. बाबाचं काम अजून सोपं अजून सोपं केलं. सांग यार, आम्ही बाबाची लय मदत करतो. आणि वरून तो ट्रॅक्टर डोक्याला ताण देतो. काय वाढवा करायची सवय. हा, ते वाढवा करायची सवय आम्हाला, कारण की आम्हाला थोडा बसायला थोडा त्रास होतो म्हणून आम्ही वाढवा खूप जास्त करतो. आणि अजून एक तो ट्रॅक्टर अजून एक डोकं येतो काय, त्याच्या डिझेलच्या टाकीमध्ये ना घाण जास्त आहे म्हणून आखीन त्याच्यात. आता केला कसा ना मस्त. कुठं पण पडला तो, कुठं पण पडला. ही कडाची मेर आहे ना, ही फनली अशी माती मोकळी करून दिली बाबाला. इथेच समोर ही पाईपलाईन फुटली माझ्याकडून. एक झाड गेलंय, ते आज जाईल. 2 झाडं गेले पाईपलाईन. पुढं पक्का घरात असेल. बाबा काय करू राहिले? जेवण करत्या? भाकर खात्या? इकडून दिसतं का बघू तुम्ही. कुठे गेले बाबा? बाबा 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 कुठे बांधल्या?
नाही दिसत. नाही दिसत हो. तुम्ही कुठे गेले? कोण टोकला बसेले? इकडे आले. मी इकडे पाहतोय, याच्यातून तुम्हाला पाहतोय. वरून करीत आहे. मी अडवाणी त्याच्यातून पाहतो. पण बाबाकडून इकडून लगेच चकमा देऊन, चकमा इकडून दिला आहे ना मला. इकडं आज मस्त पाऊस आलेला आहे. हिरवगार झाड, लाईट पण नाही. आता चाललेलो आहे मी दीदीला आणायला, कारण की आता पाऊस सुरू झालाय. एवढा पण नाही, पण मग आहे ना, येतो जातो जोरात चालू आहे. आता मला 5 मिनिटं राहिले तिथं जायचे, नाही तर लगेच गाडी छू. आणि ती लगेच मग तिथं मोठ्या अण्णाच्या घरी राहते, म्हणजे तिथं बंगल्यावर जाते. मग ती तिथं व्हायला होत्या मस्त पैसे होत्या. मग खरं म्हणजे आपलं कसं तांबडीचा आता सीझन पण माहित नाही. आता हा फण साखळी जोडला असता, ते एवढं घेतलं असतं. ते आता माहित ठोक पेट पांड्याला. बाबा आणि मी गाय घ्यायला आलोय. म्हणजे आपली गौरी आणि ही दुर्गा, हिचं नाव दुर्गा आहे. आणि बाबा तिला सोडताय. ती असं, ती जर सुटली तर ही सुटल, आणि ती जर पळाली तर ही पळल. ती हळू चालली तर ही हळू चालते. असं यांचं खेळ. हा हा हा. आणि हा पिरू खात खात माझ्यासोबत आला. सो गाईस, मी गेलो होतो गावामध्ये, आणि गंमत अशी झाली की मी पावडर आणायला गेलो होतो. पावडर नंतर आणि पाईपलाईन फुटली ना आज ती, त्याच्या मग 2 कपलिंग आणल्या 2च्या. ते झालं. मग बाबाचं ते थोडंसं आहे ना, चहासाठी थोडं काय ते हे घेत होते, चहा पावडर आणि ते, आणि साखर घेत होते, किराणा बाबा छोटासा. मग मी ना नेमकं ना, माझ्या फ्लिपकार्टवरून 2 ऑर्डर होत्या. त्याच्यामध्ये म्हणजे पॉवर बँक, आणि एक आहे ना ते थोडं स्लॅब लीक आहे ना, त्यासाठी एक लिक्विड होतं. त्याच्यामुळे मी ऑर्डर केल्या होत्या. पण मग गंमत अशी होती की मी ना, सगळे म्हणजे आता मी कामाच्या कपड्यात असल्यावर पाईपाचे साहित्य, वरून करवती पण, म्हणजे आपण पाईप कापतो ते, पाईपाचं मटेरियल, वरून पावडरी पण, आणि ते पार्सल मी कुठं घेऊ सांगा? टाकीपाशी माझ्याकडे पुढं पावडरीच्या गोण्या, म्हणजे खाणं होतं. खाणं झालं, बाबाकडे पाठीमागं खाणं होतं. आता मला सांगा, मी तर ते हे होतं ना काय, पाईप आणि पाईपाचे साहित्य, ते त्याला दोरी बांधून मी हाताला ठेवलं होते. म्हणजे हाताला असं इकडे ठेवून दिलं होतं, हाताला असं बांधून ठेवलं होतं. ते झालं. पार्सलवाल्याचा फोन आला, पण फोन मला काय आला नाही. पण तो म्हणे मी तुला 2 फोन केले. आता माझ्याकडे मिस कॉल तर यायला पाहिजे ना. तो म्हणे तुला तुम्ही व्हॉइस कॉल टाकेले. नंबरच आला नाही, तर व्हॉइस कॉलचा काय त्याच्यात विषय झाला. मग त्याच्यानंतर मी आमच्या स्टँडपाशी गेलो, तिथं गावातल्या स्टँडपाशी. तिकडे तो होता. त्याला म्हटलं फ्लिपकार्टचं आहे का? म्हटलं हां. म्हटलं असं असं पार्सल आहे आशिष काठे म्हणून, तेवढं बघा. ते म्हणणं हां आहे. म्हटलं लगेच न्याल का? म्हटलं नाही, आता थोड्या वेळ नाही तर मग उद्या पहा. तर पार्सल 2 दिवस पुढं ढकललं जातं. हे फ्लिपकार्टचा रूल आहे हा. पण मग तो मला काय बोललो, "तुला घ्यायचं नाही तर ऑर्डर का केलं?" म्हटलं, "तुला 2 पार्सलसाठी एवढं जड झालं का एवढे? एवढे लोकांचे पार्सल आहेत तेवढ्यासाठी मी लय जड झालो." त्याला म्हटलो. मग आता मी त्याला मी ना Flipkartला कस्टमर केअर आहे ना, त्यांना मी हे करणार, शिकायत करणार त्याची, का तो असा का बोलला मला. आता मी सांगा, कामात असल्यावर मी काही घेणार आहे का? एवढंच मी काल 2 दिवसापासून ऑर्डर माझी यायली, पण 2 दिवसापासून ऑर्डर आहे ना, कुठं Flipkartच्या ऑफिसला आहे. आत्ता ती मला म्हणजे आज भेटली. म्हणजे 2 दिवसापासून ऑर्डर यायली माझी, पण ती मला आज भेटणार होती. असं सांगा, मी फक्त त्याला बोललो. त्याचा फोनच आला नाही मला, तर मी काय करणार? मी बळच त्याच्यापाशी जायले, आणि अशी-अशी ऑर्डर आहे का? तो बोलला, "आहे." लगेच घेतो का? म्हटलो, "नाही, लगेच नाही. मी उद्या नाही तर परवा घेईल." तो म्हणा 2-1 दिवसाने भेटत नाही. म्हटलं, 2 दिवस लेट झाले त्याचं काय झालं? बोललो त्याला. आणि मी बोलून निघून आलो. मित्राला फोन केला, म्हटलं असं झालंय. तो मित्र आहे ना माझा नेमका Flipkartचा मित्र आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे असं ते आम्ही ओळख-बिळख झाली अशी तशी. त्याच्यामुळं त्याला सांगितलं असं झालंय. तो म्हणत जाईल लगेच त्याच्याकडं. म्हटलं जाऊन दे, एवढं नको टेन्शन घेऊ. मी तुला ना WhatsAppला नंबर टाकतो. त्या नंबरला कॉल कर. हा नंबर त्याच्याकडे, तुला लगेच समजून जाईल का हा कोण आहे, कोण नाही. असा विषय होता. गावातून मग घरी आलो. मग खाण्याच्या गोण्या ते ठेवल्या. उद्या ना खाणं सोडायचं आहे, आणि डाळिंबाला पावडर पण आहे. नेमकं आहे ना, पप्पाचं म्हणजे डोळ्याला थोडा प्रॉब्लेम झाला. ग्रास कटर नाही का, ते ग्रास कटर आहे ना, ते मारता नेमकं त्यांचा गॉगल आहे ना, बहुतेक त्यांनी घातलेला नव्हता, आणि थोडंसं राहिलं होतं. पण ते किरकोळ होतं, पण थोडी खाली ग्रास कटरची ती रॉड असतो ना, तो खाली गेला, आणि नेमका दगड आहे ना, तो नेमका आपले डोळ्यातले एक आहे ना काळं-काळं, त्याला जाऊन लागला, आणि नेमकं डोळा रक्ताळा झाला, असं झालं. मग आता ते गेले नाशिकला हॉस्पिटलमध्ये. ते सकाळी दुपारी झालं होतं, पण आता डोळा जास्तच लाल आहे. मग ते त्यासाठी गेलेले, आणि मामा आणि ते पण जाईल त्यांच्यासोबतला. ते बघा आता, देवाची कृपा, देवाला सांगतो बाबा काहीच नाही हो.
आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.